धामणी गाव म्हणलं की आपल्या गावावर एक शिक्का होता, दुष्काळग्रस्त शिक्का. परंतु शासनाने आपल्याला पाणी योजना सुद्धा दिली नाही. परंतु आपली लोक हारली नाहीत. लोकांच्या एकीतून आपण जवळजवळ गावामध्ये 5 करोड रुपये खर्च करून स्वतःच्या पैशातून उपसा जलसिंचन योजना प्रत्येकाच्या वस्तीमध्ये आपण आणल्या. परंतु आपलं दुर्भाग्य, त्या दुर्भाग्यामुळे आपल्याला वीज कनेक्शन आज मिळालं नाही. आज जर पाहायला गेलं तर 15 दिवसामध्ये आपल्या गावामध्ये परत एकदा टँकर चालू होईल. आपण सगळ्या ग्रामस्थांनी अनेक वेळा शासनाचे उंबरठे झिजवले, शासनाच्या लोकप्रतिनिधींच्या पाया पडलो, वेळ प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दारामध्ये गेलो. त्यांनी वळसे पाटील आणि आढळराव पाटलांना आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला 100% विशेष बाब म्हणून विजेचं कनेक्शन देऊ. परंतु ते होऊन सुद्धा 3 महिने आज आपल्याला वीज कनेक्शन त्या ठिकाणी दिलं नाही. त्यांची इच्छा आहे की सोलरवर कनेक्शन घ्यावं. आपली इच्छा सोलरवर घ्यायची नाही असं अजिबात नाही. बरोबर आहे ना? बरोबर आहे. आपण सोलरवर कनेक्शन घ्यायला तयार आहे. परंतु सोलरसाठी जागा उपलब्ध नाही. सोलरसाठी ज्या प्रेशरने पाणी आपल्या वस्तीवर यायला पाहिजे 7-8 किलोमीटरवर, त्या प्रेशरनं पाणी येत नाही, ही आपली मागणी आहे. परंतु शासन दादागिरी करते की काहीही जरी झालं तरी आम्ही तुम्हाला वीज कनेक्शन देणार नाही. आणि या दादागिरीच्या विरोधात आज सगळे धामणीकर ग्रामस्थ एकजूट करतायत. आणि उद्यापासून कुलस्वामी खंडेराय आणि मुक्ताबाई आदिमाया शक्ती मुक्ताबाईच्या मंदिराला नमन करून आपण धामणीकर ग्रामस्थ एकीच्या जीवावर काय करू शकतो, शासनाच्या विरोधामध्ये आपण उद्यापासून एल्गार पुकारणार आहोत. आणि त्याची सुरुवात उद्या सकाळी 8:30 वाजता या मुक्ताबाईच्या मंदिराजवळ सगळ्या ग्रामस्थांनी, महिलांनी, पुरुषांनी, तरुणांनी एकत्र येऊन करायची. आपण उद्या सकाळी 8:30 वाजता या ठिकाणी जमून गावच्या वेशीमधून पुढच्या बाजूला धामणीच्या पंचांच्या पारावर आपण सगळी मंडळी जमणार आहोत. आणि त्या ठिकाणी आपण ग्रामसभा गावची घेणार आहोत. निर्णय घेणार आहोत की आमचं गाव हे खऱ्या अर्थानं एकीचं गाव आहे. आम्ही शासनाकडे भीक मागून पाणी मागितलं नाही. स्वतःच्या कष्टातून, स्वतःच्या पैशातून आपण त्या ठिकाणी पाणी आणलं. उपसा जलसिंचन योजना केल्या. आमच्या सगळ्यांच्या जमिनी बँकेमध्ये गहाण ठेवल्या. परंतु या नाकर्त्या सरकारने आम्हाला पाणी तर दिलंच नाही. पाण्याला तोंडाला पाणी पुसली. परंतु हे नाकर्ते सरकार आज आम्हाला वीज त्या ठिकाणी देत नाही. आमच्या ज्या लोकांच्या स्कीम त्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणच्या लोकांच्या स्कीमवर सुद्धा त्या ठिकाणी डिप्या बंद करून त्या योजना बंद करायचा घाट हे नाकर्ते शासन करते. आणि म्हणून या शासनाच्या विरोधामध्ये आम्ही एल्गार पुकारणार म्हणजे पुकारणार. आम्ही या निमित्ताने निवेदन करतोय की आमच्या गावच्या लोकांच्या कर्जबाजारी ज्या योजना केल्यात त्याच्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतील, आत्महत्या वाढतील. आणि आत्महत्या झाल्यानंतर 10-20 लाख रुपये देण्यापेक्षा आमची खूप साधी मागणी आहे, आम्हाला विजेचं कनेक्शन द्या. त्यासाठी आम्ही उद्या सकाळी याच आपल्या मुक्ताबाईच्या मंदिराजवळून मोर्चा काढून ग्रामसभा पारावर घेणार आहोत. आणि त्यानंतर संपूर्ण दिवसभर हे सगळे धामणीकर ग्रामस्थ पंचांच्या पारावर उपोषण करणार आहोत. हा आंदोलनाचा पहिला दिवस असेल. दुसरा दिवस आमचा असेल की आम्ही संपूर्ण गाव बंद करून एकही माणूस एकही गावामध्ये येणार नाही. सगळे व्यावसायिक, सगळे लोक या ठिकाणी मोडापत करतील आणि सगळं गाव या पंचांच्या पारावर येऊन बसेल की आम्ही तुमचा त्या ठिकाणी निषेध करतोय की आम्हाला तुम्ही पाणी दिलं नाही, कमीत कमी वीज द्या. आणि यासाठी दुसऱ्या दिवशी आपण संपूर्ण गाव हे त्या ठिकाणी बंद करून शासनाचा निषेध करणार आहोत. आपला तिसरा दिवस असा असेल की आपण पुन्हा एकदा या ठिकाणी जमू. आणि या ठिकाणी जमून आपण लॉंग मार्च काढून हातामध्ये बॅनर वगैरे घेऊन प्रांत कार्यालयावर त्या ठिकाणी मोर्चा घेऊन जाणार. पायी लक्षात ठेवा, पायी मोर्चा घेऊन आपण सगळे मंडळी 400-500च्या संख्येने धामणीकर ग्रामस्थ प्रांताच्या कार्यालयावर त्या ठिकाणी जाऊ. आणि तरी हे शासन जर जागा झालं नाही तर आपण सगळे धामणीकर ग्रामस्थ, विशेषतः सरपंचाच्या नेतृत्वाखाली आपण सगळी मंडळी धामणीच्या पारावरती आमरण उपोषण त्या ठिकाणी करू. जोपर्यंत आम्हाला हक्काची वीज मिळत नाही तोपर्यंत आम्ही या गावामध्ये किंवा या सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करणार म्हणजे करणार. यासाठी आपण उपोषण करू. शिवजयंतीचा मुहूर्त आहे, 6 तारीख त्या दिवशी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आपण सगळी ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणाला बसू. जर हे करून सुद्धा शासन ऐकलं नाही तर या गावामध्ये एकाही लोकप्रतिनिधीला इथून पुढच्या काळामध्ये आपण एंट्री द्यायची नाही. म्हणजे कुणी असो, तो माझा असो, तुमचा असो, कोणाचा असो, आजपासून आपण या मुक्ताबाईच्या मंदिरासमोर आहोत. आजपासून आपण कोणत्याही पक्षाचे नाही, आम्ही फक्त आहोत कुलस्वामी खंडेरायाचे भक्त. आणि ज्या धामणीकरांनी या गावाच्या योजनेसाठी आपल्या रक्ताचं पाणी केलंय त्या लोकांच्या सुखसमृद्धीसाठी आणि या गावामध्ये पाणी आणण्यासाठी आपण सगळी मंडळी एकत्र या ठिकाणी निश्चित प्रकारे राहू. त्यामुळे मी सगळ्या ग्रामस्थांना विनंती करतो, विशेषतः शासनाला विनंती करतो
की शासना आम्हाला पाणी दिलं नाही, आता जागा आम्ही मागतोय काय, आम्ही लाईट बिल भरायला तयार आहे, आम्ही कोटेशन भरायला तयार आहे, फक्त वीज. आणि एक निर्णय जर बदलला तर 100% त्या ठिकाणी आमचं धामणी आणि पहाडदरा शिरदळे हे हरित क्रांती त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे मी सगळ्या मंडळींना या ठिकाणी विनंती करतो, आपली एकी हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपण जर एकीच्या जोरावर राहिलो तर मला 100% खात्री आहे की शासनाला आपण या ठिकाणी वीज देण्यासाठी प्रवृत्त करू करू आणि करू. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. वीज कनेक्शन, मिळालंच पाहिजे, वीज कनेक्शन. मिळालंच पाहिजे. पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, वीज आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, वीज आमच्या हक्काची. नाही कुणाच्या बापाची. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.